प्रश्न 51. गोड्या पाण्याच्या तलावात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे का सोपे जाते? समुद्राच्या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते. प्रश्न 52. समुद्राच्या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त का असते? कारण त्यात क्षार विरघळलेले असतात. प्रश्न 53. प्लावक बल किती गोष्टींच्यावर अवलंबून असते? 2 गोष्टींच्यावर. प्रश्न 54. प्लावक बल कोणत्या 2 गोष्टींवर अवलंबून असते? वस्तूचे आकारमान, द्रवाची घनता. प्रश्न 55. प्लावक बल जास्त केव्हा असते? द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास. प्रश्न 56. वस्तू केव्हा तरंगते? प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर. प्रश्न 57. वस्तू केव्हा बुडते? प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर. प्रश्न 58. वस्तू द्रवामध्ये केव्हा तरंगते? प्लावक बल वस्तूच्या वजनाएवढे असेल तर. प्रश्न 59. पाय चे मूल्य कोणी काढले? आर्किमिडीज यांनी. प्रश्न 60. आर्किमिडीज यांना कोणते काम प्रसिद्धी देऊन गेले? भूमिती व यांत्रिकीमधील काम. प्रश्न 61. युरेका म्हणजे काय? मला सापडले, मला सापडले. प्रश्न 62. आर्किमिडीज तत्व कोणाच्या रचनेत वापरले जाते? जहाजे, पाणबुड्या. प्रश्न 63. आर्किमिडीज तत्वावर आधारित उपकरणे कोणती? दुग्धता मापी, आर्द्रता मापी. प्रश्न 64. घनतेचे सूत्र काय आहे? वस्तुमान छेद आकारमान. प्रश्न 65. घनतेचे SI पद्धतीत एकक कोणते? किलोग्रॅम पर मीटरचा घन. प्रश्न 66. पदार्थाची शुद्धता ठरवताना कोणता गुणधर्म उपयोगी ठरतो? घनता. प्रश्न 67. पदार्थाची सापेक्ष घनता कशाच्या तुलनेत व्यक्त केली जाते? पाण्याच्या घनतेच्या. प्रश्न 68. सापेक्ष घनतेचे सूत्र काय? पदार्थाची घनता छेद पाण्याची घनता. प्रश्न 69. सापेक्ष घनतेला एकक का नाही? हे समान राशींचे गुणोत्तर प्रमाण असल्याने. प्रश्न 70. सापेक्ष घनतेला काय म्हणतात? विशिष्ट गुरुत्व.